नमस्कार. बिल्वाज हँडमेडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कचऱ्यातून कला आज या व्हिडिओचा विषय आहे. हे एक जुनं पोळपाट, त्यापासून बघूया काय करता येतं. मी आधी त्या पोळपाटाच्या आकाराचा एक गोल कापून घेतलेला आहे. तो यासाठी की या पोळपाटाचा आपल्याला मध्य काढायचा आहे, म्हणून पोळपाटाचं माप घेऊन हा कागद कापून घेतलेला आहे. त्यानंतर याला 3 घड्या घालते आणि मधल्या बाजूला कात्रीने काप देऊन एक छिद्र करून घेते, जेणेकरून त्या गोलाचा मध्य मिळेल आणि त्या छिद्रातून आपल्याला पोळपाटावर मध्यबिंदू काढून घेता येईल. अशा प्रकारे हा मध्यबिंदू आपल्याला मिळतो. पोळपाटावर कागद ठेवून स्केच पेनने मी त्यात तो बिंदू आखून घेतलेला आहे. आता या पोळपाटावर मला काच चिटकवायचे आहेत, म्हणून 1-1 इंचाचं अंतर घेऊन मी चॉपनी काही गोल आखून घेतले आणि पुन्हा कागदाचा आधार घेऊन काही रेषा पण आखून घेते आहे. या रेषा आखण्याकरता डीचा वापर पण करता येतो. कंपासमध्ये जी डी असते तिचा वापर पण करता येतो, पण माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मी असाच कागदाचा उपयोग करून या रेषा काढून घेते आहे. आधी बिंदू आखून घेतले आणि मग त्यावरनं रेषा आखते आहे. अशा एकूण 6 रेषा मी काढते आहे. हे पूर्ण आखून झाल्यानंतर त्यावर आता काच चिटकवते. हे काच वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे असे बाजारात उपलब्ध आहेत. पोळपाटाच्या मधल्या भागावर मी एक मोठा गोल काच चिटकवलेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये बारीक छोटे दुसरे गोल काच चिटकवते. आपण चॉपनी जे आखून घेतलेलं आहे त्यावरच हे फेविकॉलने चिटकवायचे आहेत. आखून घेतल्यामुळे तो गोल व्यवस्थित येतो आणि मग आपलं काम चांगलं दिसतं. त्यानंतर आपण ज्या रेषा आखून घेतल्या आहेत त्यांचा आधार घेऊन मी ड्रॉप शेपचे 4 काच तिथे चिटकवले आहे आणि त्या 4 काचांमध्ये 2 काच अजून चिटकवते. हे चिटकवण्यापूर्वी ते सगळे मी बाहेरच्या बाजूला अरेंज करून घेतलेलं आहे, जेणेकरून मला एक आयडिया येईल की आपल्याला केवढ्या जागेत किती काच बसवायचे आहेत. काही काचेचं टोक आतल्या बाजूला तर काहींचं बाहेरच्या बाजूला ठेवून मी हा राऊंड पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या राऊंडला चौकोनी काच घेऊन तो पूर्ण राऊंड केला आहे. त्याच्यावरती 1-1 आयताकृती काचही चिटकवलेला आहे. हे काम करत असताना जर जवळजवळ काच चिटकवले तर आपल्याला नंतर जी पुट्टी भरायची आहे ते काम सोपं जातं. दूर काच लावले तर ती पुट्टी समतल यायला थोडं कठीण जातं. त्यामुळे हे काच जवळ लावायला हवे. 2 आयताकृती काचांमध्ये 2 छोटे गोल काचही मी लावलेले आहेत आणि हा असा तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर चौथा राऊंड करते आहे. चौथा राऊंडला आयताकृती काच सरळ लावलेले आहेत. या पोळपाटाकडे नीट पाहिलं तर असं लक्षात येईल एका ठिकाणाहून ते थोडंसं तुटलेलं आहे किंवा दबलेलं आहे. म्हणजे जो गोल आहे तो पूर्ण गोलाकार नाही आहे आणि ते लपवण्यासाठी मी शेवटचा जो राऊंड आहे तो अनइवन ठेवलेला आहे. म्हणजे तिथे चौकोनी, त्रिकोणी, गोल, छोटे मोठे असे सगळे काच वेडेवाकडे चिटकवलेले आहेत, जेणेकरून तो आकार दबावा आणि डिझाईनही चांगलं दिसावं. पोळपाटाच्या बाहेरच्या बाजूनी, कडेच्या बाजूनी सुद्धा छोटे आणि मोठे असे आयताकृती काच लावून घेतलेले आहेत. असं आपलं पोळपाट तयार झालेलं आहे. आता हे
कमीत कमी 2 ते 3 तास वाळवायला हवं, कारण ते काच पूर्ण घट्ट वाळल्यानंतरच पुढचं काम करता येईल. तर यामध्ये भरायला वॉलपुट्टी आपण तयार करूया. बिर्ला वॉलपुट्टी जी कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते. नीट चिटकावी यासाठी त्यात फेविकॉल टाकावं लागतं. तर त्यात फेविकॉल आणि पाणी टाकून एक घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे. यामध्ये मी कॅमलिनचा पांढरा रंगही वापरते आहे. तुम्हाला जो कुठलाही रंग वापरायचा आहे तो तुम्ही टाकू शकता, पण मला हे पांढरंच ठेवायचं होतं, त्यामुळे मी पांढरा कॅमलिनचा रंग वापरते आहे. वॉलपुट्टी ही थोडीशी पिवळसर असल्यामुळे त्याला छान शुभ्र पांढरा रंग यावा म्हणून हा रंग वापरते. पांढरा रंग वापरून पुन्हा ती नीट कालून घ्यायची आहे आणि मग चमच्याच्या साहाय्यानेच पोळपाटावर आपल्याला ती पसरवायची आहे. पोळपाटावर सगळीकडे मी ती वॉलपुट्टी लावून घेते आहे आणि ती इव्हन पसरावी, छान समतल व्हावी म्हणून एका कार्डच्या तुकड्याने तिला छान पसरून घेते आहे. वॉलपुट्टी लावल्यानंतर 5 ते 6 तास तरी ती चांगली नीट वाळू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या काचांवर जी पुट्टी पावडर लागलेली आहे ती पुसून काढायची आहे. त्यासाठी इथे मी ओला स्पंज घेतलेला आहे. ओल्या फडक्याने पुसलं तरीही चालतं आणि खूप चटकन असं हे पुसलं जातं, फार त्रास होत नाही. खूपच निघायला त्रास झाला तर थोडंसं ब्लेडनी आपल्याला खरवडून काढता येईल, पण तशी फारशी गरज पडत नाही. ओल्या स्पंजनी तुम्ही पुसल्याबरोबरच ती थोडी सैल होते आणि मग दुसऱ्या कोरड्या फडक्याने त्याला पुसून घ्यायचं आहे, म्हणजे आपले काच छान चमकायला लागतील. बघा आपलं पोळपाट कसं छान नवं रूप घेऊन आलंय. आता याचा उपयोग आपण फ्लॉवर पॉट ठेवायला करू शकतो किंवा एखादी मूर्ती देवाची आपण त्यावर ठेवू शकतो. दिवाळीच्या दिवसामध्ये त्यावर दिवा ठेवू शकतो, पण त्या सजवू शकतो. अशा प्रकारे अनेक प्रकारांनी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. तेव्हा ही कचऱ्यातून कला नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईप करा. थँक्यू.